आता मध्ये तो चित्रपट प्रदर्शित झाला, काय नाव, सैराट. अहो लोक फार येडी झाली होत्या सैराटने, त्या पिक्चरने. मला त्या पिक्चरला नावं नाही ठेवायची. अहो मराठी चित्रपट आहे, आपणच उचलून धरला पाहिजे, आपणच पेलून धरला पाहिजे, आपली जबाबदारी येते. पण एवढा वितवळेपणा, एवढा विचित्रपणा. अहो आमच्या गावातले तर काही जण ट्रॅक्टर घेऊन गेले, त्या ट्रॅक्टरवर बसायला जागा नाही, त्या सिनेमागृहात ट्रॅक्टर घेऊन सैराट पिक्चर पाहिला. एवढा उतावळेपणा, एवढा विचित्रपणा. अरे एवढा उतावळेपणा, एवढा विचित्रपणा जर माझ्या राजाचा संभाजी 1689 या चित्रपटासाठी दाखवला असता, तर माझ्या राजांचा चित्रपट आतापर्यंत प्रदर्शित झाला असता. तेव्हा का नाही वाटलं तुम्हाला पेटून उठावं? का नाही वाटलं आपल्या राजासाठी एका रोडवर आंदोलन करावं? का नाही तुमच्यातली शिवभक्ती जागी झाली? अरे शिवजयंतीला डॉल बिल घेऊन नाचणारे शिवभक्त कुठे गेला होता तुम्ही? काय चाललंय? काय तर म्हणे आरसीच्या बुलेटवरचा भगवा झेंडा बघूनच पैसे वसूल. अरे ते भगवा 350 वर्षापूर्वी फडकलाय आणि त्या भगव्याच्या छायेखाली आज तुम्ही आम्ही जगत आहोत. तो जो भगवा झेंडा नसताना तर आता सुद्धा आपल्या सगळ्यांचा कुणीतरी परक्या उपऱ्या सुप्र्याने येऊन आपल्या सगळ्यांचा झिंग झिंगाट केला असता, एवढं लक्षात ठेवा. काय आपल्या पोरांचं चाललंय? जबाबदारी पाळणं विसरून गेलेत आपली पोरं. काही जण जबाबदारी पाळतात पण स्वप्नच मोठी पाहत नाही, तर जबाबदारी पाळण्याचा प्रश्न येतो कुठं? आमची पोरं स्वप्ने मोठी पाहतात की ते अमेरिकेतल्या कंपनीत जावं, तिथल्या एखाद्या कंपनीत मॅनेजर मोठ्या पोस्टवर काम करावं असावं, आपल्या हाताखाली 10-12 लोक कामाला असावी. पण मी म्हणतो, अरे तू शिवरायांच्या स्वराज्यात जन्माला आलाय, माझ्या राजांच्या महाराष्ट्रात जन्माला आलाय. अरे तू एवढं मोठं स्वप्न याच मातीत बघ ना, याच मातीत एक मोठी अशी कंपनी उभी कर की त्या अमेरिकेतली लोक तुझ्या कंपनीत कामाला येतील. फाकडे एवढं मोठं स्वप्न बघ.